आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला धार्मिक परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुंदर संगमाची झलक दाखवेल। महाराष्ट्रातील अकोल्यात एका 135 वर्ष जुन्या मंदिरेने एक अनोखा उपक्रम राबविला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अकोल्याची 135 वर्ष जुनी ऐतिहासिक कच्ची मशीद आता तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे। या मशिदीने कच्ची मशिदी अजान ॲप नावाचे एक मोबाईल ॲप लॉन्च करून डिजिटल युगाकडे एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे। या ॲपमुळे मुस्लिम बांधवांना आता रोज होणारी अजान थेट त्यांच्या मोबाईलवर ऐकता येणार आहे। गुगल प्ले स्टोअरनं कच्ची मस्जिद अजान ॲप डाउनलोड केल्यानंतर आता हे ॲप वापरून शहरातील, देशातील किंवा परदेशातील कोणतीही व्यक्ती मशिदीतून थेट अजान ऐकू शकेल, ज्यामुळे वेळेवर नमाज अदा करणे सोपे होईल। सध्या देशात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी मर्यादा मार्गदर्शक तत्वानुसार पुढाकार घेत हे ॲप विकसित करण्यात आले आहे। धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरिता सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून कच्ची मशिदी ट्रस्टने पर्यावरण आणि सामाजिक सौहार्द लक्षात घेऊन त्यांची ध्वनी प्रणाली नियंत्रित केली आहे। त्याचबरोबर नमाजांना सुविधा देण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला आहे। अजानचा आवाज प्रत्येक नमाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे। कच्ची मशिदीने सुरू केलेल्या या ॲपचा फायदा इतरही मशिदींनी घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे आमदार सज्जिद खान पठाण यांनी केले आहे। कच्ची मस्जिद हे विदर्भातील पहिली मस्जिद आहे, ज्याने या नाविन्यपूर्णतेचा एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप सादर केले आहेत। हुडास टेक्नॉलॉजीज पुणे यांनी हे ॲप तयार केलेले आहे। इतर समाजाने देखील कच्ची मस्जिदीने सुरू केलेल्या या ॲपचे स्वागत केले आहे। कच्ची मस्जिदीने ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध म्हणून हे विशेष ॲप विकसित केले आहेत। या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपण्यास सक्षम होणार आहे, हे मात्र निश्चित। अकोल्यामध्ये कच्ची मस्जिद हे सर्वात मोठी मस्जिद आहे। ह्या मस्जिदमध्ये ॲट अ टाइम 2000 लोक नमाज पढू शकतात। आम्ही मस्जिदसाठी एक ॲप डेव्हलप केला आहे। तो ॲप असा आहे की आम्ही जेव्हा या मस्जिदमध्येहून अजान देईल त्यावेळी ज्यांनी हे ॲप डाउन केलेलं आहे त्याचे मोबाईलमध्ये पण हे अजान वाजणार आहे आणि त्याला माहीत पडणार आहे की कच्ची मस्जिदमध्ये अजान झालेली आहे। ह्याच्या ॲपचा मागे कारण असं आहे की सुप्रीम कोर्टने एक गाईडलाईन ठेवलेली आहे की आपण जे लिमिटेशन व्हॉइस लिमिटेशन ठेवलेले आहे ते आम्ही पालन करणार आहे। त्यासाठी हे ॲप जे आहे लई महत्वपूर्ण आहे, त्यासाठी हे मी ॲप डेव्हलप केलेलं आहे। संकल्पना अशी आहे की आज आधुनिक दौर आहे, सर्वांकडे मोबाईल आहे आणि कोणी किती किलोमीटर आहे वर आहे त्याला पण हे माहीत पडायला पाहिजे। त्यासाठी आम्ही हे जे आजकालचे जे इंटरनेटचा उपयोग करून याचा फायदा घेऊन राहिलो। या ॲपमध्ये जे आम्ही ज्या दिशेने नमाज अदा करतो त्याला म्हणतात किबला। हे मोबाईल ॲपमध्ये किबला पण दाखवणार आहे आणि काय नोटिफिकेशन कोणाला द्यायचं आम्हाला आमच्या नमाजीला ते पण आम्ही नोटिफिकेशन पण देऊ शकतो आणि काय सामाजिक संदेश द्यायचा असेल ते सामाजिक संदेश पण आम्ही देऊ शकतो यामध्ये। नाही, हे ॲप पुण्याची एक हुदा टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी आहे, त्याने डेव्हलप केलेली आहे। हे कोणीही मस्जिदवाला जे आहे हे ॲप घेऊ शकतो आणि आपली मस्जिदच्या नावावर, आपल्या मस्जिदच्या टायमिंगवर तो ॲप डेव्हलप करू शकतो। त्याचे एक लिमिटेड चार्जेस कंपनीने ठेवलेले आहे, त्यामध्ये ते डेव्हलप करू शकतो। मस्जिद वाला वो ऐप लेकर, सॉफ्टवेयर लेकर जो अपने नमाज पढ़ने वालों को अपना टाइमिंग दर्शाता है, उस तरह आज कच्ची मेमन जमात के मस्जिद ने, अकोला की सबसे बड़ी मस्जिद जो हमारी कच्ची मेमन जमात की मस्जिद है, उन लोगों ने वो ऐप लिया। आज वो ऐप का ओपनिंग था। वो ऐप बनाने वाले मेरे साथ में खड़े हैं सदरुल्लाह साहब और 2 ट्रस्टी हैं यहाँ पे, एक हक्कानिया मस्जिद ट्रस्टी और एक कच्ची मेमन जमात के ट्रस्टी। इन लोगों ने ये ऐप लेकर अपनी मस्जिदों में चालू किया है। मैं अकोला के तमाम मस्जिदों वालों से कहना चाहता हूँ कि ऐप लीजिए। डॉक्टर अपने जावेद जकरिया साहब से, इरफान भाई से और सदरुल्लाह साहब से आप संपर्क करिए। ये एक अजान ऐप है ना। मैं अगर ये मेरी मस्जिद में, मैं अगर या अल्लाह मस्जिद में नमाज़ पढ़ता हूँ तो या अल्लाह मस्जिद की अगर अजान होती है तो मेरे मोबाइल में मुझे सुनाई देंगी, मैं कहीं पर भी रहूँ। तो इसलिए वो एक आसान वाला ऐप है, उससे एक नमाज का तरीका हमको पता चलेगा, नमाज याद आएंगी, हमको नमाज भी पढ़नी है। वो ऐप बहुत सस्ता है, बहुत अच्छा है और वो सब मस्जिद वालों के लिए बनाया गया। हर मस्जिद वालों ने ऐप लेकर अपने जितने पढ़ने वालों को उसको डाउनलोड कराकर एक तबलीग का भी ज़रिया है, नमाज का भी ज़रिया है, सबने लोगों ने उसको लेना चाहिए।
हा उपक्रम धार्मिकतेचा आदर करत पर्यावरणाची काळजी घेणार आहे. आशा आहे की इतर धार्मिक स्थळे देखील यातून प्रेरणा घेऊन असेच तंत्रज्ञानाधिक पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील.